नमस्कार. नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आज मी मिक्स व्हेजिटेबल खिचडी बनवणार आहे. तर ही भोगीच्या दिवशीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून तुम्ही बनवू शकता. यासाठी मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार हे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. हे आता स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे. या ठिकाणी धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडं पाणी घालत आहे आणि ते अर्ध्या तासासाठी भिजत घालणार आहे. यामुळे ते छान फुलेल म्हणून ते भिजत घालायचं आहे. अर्ध्या तासानंतर आता या ठिकाणी कढई घेतलेली आहे. ती लो फ्लेमवर ठेवलेली आहे. यामध्ये 3 चमचे तेल मी घालत आहे. त्यामध्ये तमालपत्र, 6 मिरे आणि 2 लवंगा त्यासुद्धा घालत आहे. सोबत अर्धा चमचा जिरे आणि 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये मी घालत आहे. कढीपत्ता ते थोडंसं परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी गाजर कट करून घेतलेला आहे तो यामध्ये मी घालत आहे. थोडी फुलकोबीसुद्धा मी या ठिकाणी कट करून घेतलेली आहे ती पण घालत आहे. 1 शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. सोबत पाव वाटी मटार ते पण घालत आहे. 1 आलू तो पण बारीक कट करून घेतलेला आहे आणि सोबत 1 वांगं ते सुद्धा बारीक कट करून घेतलेलं यामध्ये घालत आहे. जेव्हा आलू आणि वांगं कट करून घेतो तेव्हा ते पाण्यात घालून ठेवायचं, त्यामुळे काळपट ते पडत नाही. या ठिकाणी हे सगळ्या भाज्या 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 टोमॅटो तोही बारीक कट करून घेतलेला आहे तो घालत आहे. तर आता हे मी 1 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे, त्यामुळे सगळ्या भाज्या छान शिजतील. यामध्ये आता अर्धा चमचा हळद मी घालत आहे. 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये डाळ तांदूळ घालत आहे आणि आता याच्यात साधारण हे एवढं भांडं भरून पाणी मी घालत आहे. तर साधारण 6 वाट्या पाणी या ठिकाणी मी घालत आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर या ठिकाणी खिचडी अर्ध्या तासासाठी मी आता झाकून ठेवणार आहे. तर गॅस लो फ्लेमवरच आहे, पण मधून तिला हलवत राहायचे जेणेकरून ती बुडाला चिकटणार नाही. अर्ध्या तासानंतर खिचडी तयार आहे. आता या ठिकाणी मी तडका करून घेत. तर या ठिकाणी कढईमध्ये 1.5 चमचा तूप मी घातलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे मी घालत आहे. 1 चिमूटभर हिंग मी यामध्ये घालत आहे. 3 लाल मिरच्या यामध्ये मी घालत आहे आणि त्यासोबतच अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट ते सुद्धा घालत आहे. त्यामुळे रंग छान येतो. हे सगळं हलवून घ्यायचे. गॅस बंद केलेला आहे आणि आता हा तडका मी त्या खिचडीमध्ये टाकत आहे. तर तडका टाकून घेतल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा मी घालत आहे. तर गरमागरम मिक्स व्हेजिटेबल खिचडी तयार आहे. तर भोगीच्या दिवशीसुद्धा आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या वापरून ही खिचडी बनवू शकतो. आरोग्यासाठी ते सुद्धा उत्तम आहे. तर असं हे हेल्दी फूड जरूर करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा. आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.